पुढची बातमी बघूयात। शालेय साहित्याच्या दरामध्ये 40 ते 60% वाढ झालेली आहे। वह्या, पुस्तकं, गणवेश आणि दप्तरांच्या किमती वाढलेल्या आहेत। डिझेल, कच्चं तेल, कागदाच्या पल्पच्या दरवाढीचा हा थेट परिणाम आहे। कागदाचा दर 70 रुपयावरून 110 रुपये किलोवर गेलाय। इंधन दरवाढीचा परिणाम कापड, प्लास्टिक, रसायनं आणि लोखंडावर सुद्धा होतोय। गणवेश, त्याचबरोबर दप्तर, वॉटर बॉटल आणि कंपास बॉक्स सुद्धा महाग झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत, बघूया। इंधनाच्या दराबरोबर आता शालेय साहित्य सुद्धा जे आहे ते महाग झालेले आहे। एकूणच जर बघितलं असेल तर जून महिन्यामध्ये जे आहे ते शाळा उघडणार आहे आणि याची झड जी आहे ते आता पालकांना जे आहे ते सोसावी लागणार आहे। 35 ते 40% वाढ जी आहे ते झालेली आहे। या संपूर्ण संदर्भाने आपल्यासोबत बोलण्यासाठी जे आहेत ते या दुकानाचे संचालक आहेत। काय सांगाल, अनेक वर्षापासून आपण स्टेशनरीचे दुकान आहे, मात्र यंदा जे आहे ते पालकांना जे आहे ते झळ पोचणार आहे। काय एकूणच संपूर्ण दरामध्ये वाढ झालेली आहे? 20 ते 25% वाढ झालेली आहे। प्लास्टिक आयटमवर 50 ते 70% वाढ झालेली आहे। काय एकूणच कुठले कुठले साहित्य जे आहेत ते महाग झालेले आहे आणि त्याच्या फटका जे आहेत ते थेट जे आहे ते पालकांना बसत आहे? म्हणजे पेपर वाढल्यामुळे नोटबुक रजिस्टर सर्व वाढ झालेली आहे। लॅमिनेशनमुळे सर्व प्लास्टिकचे आयटम आहे त्याच्यावर 50, 60, 70% वाढ झालेली आहे। कव्हर म्हणतात, कव्हर लावतात, ते लावतात, त्याच्यावर सर्व शालेय शिक्षण साहित्याला सुद्धा याचा फटका बसताना जे आहे ते दिसत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। जसं की बघितलं, आपल्याकडे डायरीज, नोटबुक्स झाले, आपल्याला कमी पहिले ह्या पुस्तकं आपल्याला कमी भावात मिळत होतं, आता ते 30-40% वाढले। त्यामुळे आम्हाला थोडं मागे पुढे पाहावं लागते घेण्यापूर्वी। अजून साहित्य जसं बघितले, पेन झाले, आपले कार्डबोर्ड्स झाले, हे आम्हाला रोज लागतात तसं पाहिलं तर त्यामुळे आम्हाला थोडाफार त्रास होतोच। महाग तर सगळंच झालं आहे। शालेय जे काही वस्तू आहे त्या महाग झालेल्या आहे। तसं सरकारने GST याच्यावर लावल्या नाही, तरीही ज्या वस्तू कम्पेअर केलं आपण 26 आणि हे आता हा वर्ष जे 27 जे काही चालू होईल नंतरचं, तर मागच्या वर्षीचं या वर्षीचं कम्पेअर केलं, वह्या, पुस्तकं, पेन म्हणा, अजून काही साहित्य जे काय असेल ते, तर असं जाणवतं आहे की GST नसेल तरीही खूप वाढलेल्या आहे वस्तूच्या किमती ज्या काही आहेत।